अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कल्पना करा, संपूर्ण जग गाढ झोपेत आहे. रस्ते शांत आहेत, आवाज नाही, गोंधळ नाही. पण त्या शांततेमध्ये एक अशी दिव्य वेळ सुरू होते ज्या क्षणी विश्वाची ऊर्जा सर्वात जास्त जागृत असते. असं म्हणतात, या काही मिनिटांमध्ये केलेली प्रार्थना सामान्य प्रार्थना राहत नाही, ती थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. आणि म्हणूनच ऋषी मुनी, संत आणि योगींनी हजारो वर्षांपासून एका विशेष वेळेला सर्वात पवित्र मानलं, आणि ती वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. आज आपण जाणून घेणार आहोत फक्त 3 मिनिटांची अशी साधना जी मन शांत करू शकते, नशिबाची दिशा बदलू शकते आणि स्वामी कृपेचा अनुभव देखील देऊ शकते. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी इच्छा ही असतेच. कोणाला आरोग्य हवं असतं, कोणाला पैसा, कोणाला यश, तर कोणाला मनशांती. आपण मेहनत करतो, धडपड करतो, पण कधी कधी असं वाटतं इतकं करूनही गोष्टी जुळून का येत नाहीत. कारण फक्त कष्ट हे पुरेसे नसतात. कष्टांना जेव्हा दैवी ऊर्जेची साथ मिळते तेव्हाच खरे चमत्कार घडायला सुरुवात होते. आणि ही दैवी ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते ब्रह्ममुहूर्तामध्ये. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर स्वामी भक्तांनो, आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताला देवतांचा काळ म्हटलं गेलं आहे. हा तोच क्षण असतो जेव्हा वातावरण शांत असतं, मनावर कोणताही ताण नसतो आणि विचारांची लाट ही स्थिर झालेली असते. पहाटे साधारण 4च्या आसपास सुरू होणारा हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. पण संतांनी सांगितलं आहे, या वेळेमध्ये काही विशेष क्षण असतात जेव्हा विश्वाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. आणि हे क्षण फार मोठे नसतात, फक्त 3 मिनिटे. होय, फक्त 3 मिनिटं. पण ही 3 मिनिटं तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. 3 मिनिटांचा गूढ अनुभव. कल्पना करा, संपूर्ण जग शांत आहे, मोबाईल नाही, आवाज नाही, गोंधळ नाही, फक्त तुम्ही, तुमचा श्वास आणि परमेश्वराची उपस्थिती. या क्षणी मनाची शक्ती ही अनेक पटींनी वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर यावेळी मेंदू अल्फा आणि थीटा अवस्थेमध्ये असतो, जिथे अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय होतं. आणि आध्यात्मिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर ही वेळ म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांची भेट असते. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, मन शांत झालं की देव स्वतः बोलतो. मन आणि ब्रह्मांडाचा संबंध. स्वामी भक्तांनो, आपण वेगळे नाही, आपण विश्वाचाच एक भाग आहोत. जसा समुद्र आणि पाण्याचा थेंब वेगळे नसतात, तसंच मन आणि ब्रह्मांड यांचं नातं आहे. आपला प्रत्येक विचार एक ऊर्जा निर्माण करतो आणि ही ऊर्जा विश्वामध्ये प्रवास करते. म्हणूनच सकारात्मक विचार केल्यावर संधी मिळतात आणि नकारात्मक विचार केल्यावर अडथळे वाढतात. ब्रह्ममुहूर्त हा एक असा काळ आहे जेव्हा तुमचा विचार थेट विश्वापर्यंत पोहोचतो. 21 दिवसांचा संकल्प हा का महत्वाचा आहे. आता प्रश्न पडतो, 1 दिवस केलं तर चालणार नाही का, तर नाही. कारण मनाला नवीन सवय तयार व्हायला वेळ लागतो. शास्त्र सांगतं, सलग 21 दिवस एखादी साधना केली तर ती ऊर्जा आपल्या जीवनाचा भाग बनते. म्हणूनच 21 दिवसांचा संकल्प हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. ही साधना कठीण नाही, कोणत्याही मोठ्या पूजेची गरज नाही, फक्त श्रद्धा आणि 3 मिनिटांचा वेळ. साधना कशी करायची, तर ब्रह्ममुहूर्त सुरू होण्यापूर्वी उठावं, स्वच्छ होऊन शांत जागी बसावं, मोबाईल दूर ठेवावा, डोळे अलगद मिटावेत आणि 3 खोल श्वास घ्यावेत. श्वास घेताना स्वामींचं नाव मनात घ्या, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन शांत होत जाईल आणि मग सुरू होईल तुमचं मॅनिफेस्टेशन. आता इच्छा व्यक्त करण्याची दिव्य पद्धत पहा. या 3 मिनिटांमध्ये तुमची इच्छा मागायची नाही, तर ती आधीच पूर्ण झाली आहे असा अनुभव घ्यायचा आहे. जसं नोकरी मिळाली आहे, घरात आनंद आहे, आरोग्य हे उत्तम आहे, तो आनंद मनात अनुभवा.
भावना जितकी खरी तितका परिणाम वेगवान. कारण विश्व शब्दांपेक्षा भावना ऐकतं. स्वामी भक्तांनो, आपण पाहिलं की ब्रह्ममुहूर्तातील त्या 3 मिनिटांमध्ये मन आणि विश्व यांचं नातं अत्यंत मजबूत होतं. पण इथेच एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागते. चमत्कार हा अचानक घडणारा जादूचा प्रकार नसतो. चमत्कार म्हणजे आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि कृतीमध्ये झालेला सूक्ष्म असा बदल. आणि हा बदल हळूहळू आपल्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा देतो. श्रद्धा का आवश्यक आहे? स्वामी महाराज नेहमी सांगतात, विश्वास ठेवा, बाकी सर्व मी पाहतो. जेव्हा आपण साधना करतो तेव्हा सर्वात मोठा अडथळा बाहेर नसतो, तो आपल्या मनामध्ये असतो. मन सतत प्रश्न करतं, हे खरंच काम करेल का? माझ्या सोबतच का घडेल? मी योग्य करतोय का? पण स्वामी भक्तांनो, जिथे शंका असते तिथे ऊर्जा ही अर्धी होते आणि जिथे श्रद्धा असते तिथे अशक्य देखील शक्य होतं. म्हणून ब्रह्ममुहूर्त साधनेचा पहिला नियम आहे पूर्ण विश्वास, मनाची शक्ती आणि स्वामी कृपा. मानवी मन हे साधन आहे. आपल्या मनामध्ये 2 स्तर असतात, जागरूक मन आणि अवचेतन मन. दिवसभर आपण जागरूक मनाने विचार करतो, पण आपल्या आयुष्याचे निर्णय अवचेतन मन घेत असतं. ब्रह्ममुहूर्तामध्ये हे अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय होतं. म्हणून त्यावेळी केलेले विचार थेट जीवनावर परिणाम करतात. जेव्हा त्या विचारांमध्ये स्वामींचं नाव जोडतं तेव्हा ती साधना केवळ मानसिक राहत नाही, ती साधना आध्यात्मिक बनते. स्वामी नाम आणि ऊर्जा. डोळे मिटून शांत बसताना फक्त एकच मंत्र मनात घ्या, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र उच्चारताना घाई करू नका. प्रत्येक शब्द अनुभवत म्हणा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू तुम्हाला जाणवेल, श्वास मंद होतोय, मन हलकं होतंय आणि आत एक वेगळीच शांतता निर्माण होत आहे. हीच ती अवस्था जिथे इच्छा विश्वापर्यंत पोहोचते. ज्यांना ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं जमत नाही त्यांच्यासाठी. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाची जीवनशैली ही वेगळी असते. काहींना पहाटे उठणं शक्य नसतं, पण याचा अर्थ साधना थांबली असा नाही. जर ब्रह्ममुहूर्त शक्य नसेल तर दिवसातून फक्त 5 मिनिट स्वतःसाठी काढा. शांत बसा, डोळे मिटा आणि 108 वेळा ओमचा जप करा. ओम हा आवाज नाही, तो कंपन आहे, विश्वाचा मूलनाद आहे. हा जप मनातील गोंधळ शांत करतो. अडथळे दूर करण्यासाठी गणपती साधना. जीवनामध्ये वारंवार अडथळे येत असतील, कामं होत होत थांबत असेल, तर गणपती उपासना ही अत्यंत प्रभावी मानली जाते. सकाळी स्नानानंतर गणपती समोर दिवा लावा आणि शांतपणे 11 वेळा मंत्र म्हणा. ओम गण गणपतये नमः. मंत्र म्हणताना मनामध्ये स्पष्ट इच्छा बोला. असं म्हणतात, गणराया प्रथम विघ्न दूर करतो, मगच मार्ग खुला करतो. धनसमृद्धीसाठी लक्ष्मी साधना. घरात आर्थिक अस्थिरता असेल, पैसा टिकत नसेल, तर संध्याकाळची छोटीशी साधना करा. तुपाचा दिवा लावा आणि 21 वेळा मंत्र म्हणा. ओम श्री महालक्ष्मी नमः. ही साधना फक्त पैशासाठी नाही, तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आहे. जिथे शांतता असते तिथे समृद्धी आपोआप येते. आत्मविश्वासासाठी सूर्य उपासना. सूर्य म्हणजे ऊर्जा, सूर्य म्हणजे जीवन. सकाळी सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र जप करा. पाण्याच्या धारातून सूर्य पाहताना मनात एकच भावना ठेवा, मी सक्षम आहे, मी समर्थ आहे. हळूहळू आत्मविश्वास वाढताना जाणवेल. मनशांतीसाठी शिवमंत्र. मन अस्वस्थ असेल, निर्णय घेता येत नसतील, तर शिव पंचाक्षरी मंत्र हा अत्यंत प्रभावी आहे. ओम नमः शिवाय
हा मंत्र 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणा. हा जप मनातील ताण वितळवतो आणि विचार स्पष्ट करतो. 21 दिवसानंतर काय बदल होतात? तर स्वामी भक्तांनो, 21 दिवसानंतर अचानक आकाशातून काही पडत नाही, पण काही गोष्टी बदलायला लागतात. तुमचे विचार सकारात्मक होतात, योग्य लोक भेटायला लागतात, मन शांत होतं, संधी निर्माण होतात आणि हळूहळू तुमची इच्छा वास्तवामध्ये उतरायला सुरुवात करते. हा चमत्कार बाहेर नसतो, तो तुमच्यामध्ये घडत असतो. आजपासून एक संकल्प करा. फक्त 21 दिवस, 3 मिनिटं, स्वामींचं नाम आणि सकारात्मक भावना, इतकंच. बाकी काम स्वामी समर्थ स्वतः करतील. कारण स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही ही साधना सुरू केल्यानंतर तुम्हाला आलेले अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव हा दुसऱ्या भक्तासाठी प्रेरणा ठरू शकतो. अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि जीवन बदलवणाऱ्या माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.